दोनही फलंदाजांना विनंती आहे. गणेश आणि रोहन won the toss. टीम भोई सावरे and selected the field first. या स्पर्धेमध्ये टॉस जिंकून प्रत्येक संघानं फिल्डिंग घेण्याचा निर्णय स्वीकारला आणि याचंच उदाहरण या मॅच मध्ये देखील भोई सावरे संघानं टॉस जिंकलाय. मागील मॅच मध्ये 68 डिफेंड करत असताना त्यांची थोडी दमछाक झाली, परंतु हा सामना 3 ओव्हरचा आहे आणि या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये धावा चेस किती करता येतील या क्षमतेनं, या कॅपॅबिलिटीनं आता गोलंदाजी करावी लागेल. मागील मॅच मध्ये 68 वाचवत असताना दमछाक झाली, परंतु जे झालं ते झालं आणि जे नवीन येत असताना त्याकडे लक्ष देणं क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं. तुम्ही ज्यावेळी मागच्या गोष्टी पुन्हा काढत असाल ना, तर त्या गोष्टीनं तुम्ही थोडंसं बॅकफूटवरती जाऊन पोहोचता, परंतु झाले गेलेलं विसरून एक नवीन उमेदीनं, नवीन संघर्षानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला उत्तर राहावंच लागतं. कारण आज जिंकलो म्हणून उद्या जिंकू असं नाही, आज हारलो म्हणून उद्या जिंकू नाही असं नाही. हेच तर क्रिकेट आहे. आज हारलात म्हणून उद्या तुम्ही जिंकालच. तुमच्यावरती विश्वास असणं फार गरजेचं आहे. इथून दोनही संघ एक एक सामना जिंकला, आता आणखी एक सामना जिंकायचाच आहे. या स्पर्धेमध्ये आणखीन एक पाऊल पुढे नेण्यासाठी त्यासाठीची लढत आहे. मी मगाशीच म्हटलं, सातत्य अशी गोष्ट आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये, ती तुम्हाला फार विजयाच्या अनुभवाच्या दिशेनं नेऊन ठेवत असे. कारण एक विजय मिळवणं सोपं झालं आहे दोन संघांना, परंतु आता दुसरं विजयाचं सातत्य एकाच संघाला ठेवायचंय. विनर्स वर्सेस विनर. या जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅच लावते सुरुवात. अंपायर सिग्नल, इट्स अ ग्रीन सिग्नल. पहिला बॉल घेऊन तयार, बॉलिंग ट्रॅक वरती कौशल बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन स्ट्राइक बॅट्समन आपण पाहताय रोहन साठिया. बॉल हेलिकॉप्टर लुक दिला, लँड केला, एक टप्पा घेत लॉंग ऑफ झोन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता उपस्थित, जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लॉंग ऑफ मध्ये तो पहिला हा चौकार. अप्रतिम सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट देत असताना फटका अप्रतिम होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता हेलिकॉप्टर लुक दिला फटक्याला. लॉंग ऑफ मध्ये हा चौकार, लँड केला बॉल व्यवस्थित रित्या जिथे क्षेत्ररक्षक नव्हता. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये दोन क्षेत्ररक्षक पॅट्रोलिंग करतायत. पॉवर प्लेचा षटक केवळ 3 षटकाचा सामना आहे आणि त्याच दृष्टिकोनातून या षटकामध्ये धावा जमवणं फार गरजेचं आहे. याचंच उदाहरण पहिल्या बॉल मध्ये तुम्ही पाहिलंय. कौशलचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड केला, बॅक टू द बॉलरचा स्ट्रोक होता मिड ऑन मध्ये. चांगली फिल्डिंग, तोपर्यंत धाव मिळला नाही. या बॉलवरती दुसरा बॉल चांगल्या रीतीने कमबॅक केलंय गोलंदाज कौशलनं. धाव संख्या येते 4, बॉल संपले 2. कधी गोलंदाज वरचढ तर कधी फलंदाज वरचढ, हेच तर क्रिकेट. बॉल नंबर 3, वॉट अ बॉल. यार्कर लेंथ एक्झिक्यूट केल्या खऱ्या अर्थानं योग्य टप्प्यावरती बॉल फेकत असताना. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा रीतीनं गोलंदाजी हवी आहे, कशा रीतीनं लेंथ हवी आहे, कशा रीतीनं लाईन हवी आहे, या सर्व गोष्टीचं समावेशन या बॉल मध्ये तुम्ही पाहिलं आणि तिथून निर्धाव बॉल. बॉल संपले 3 धावा आहेत त्या 5. एक धाव वाचू शकलेला नाहीये गोलंदाज, परंतु एक चांगला बॉल होता. कौतुक करेल कौशलचं. कौशलचा बॉल हवेमध्ये, लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे. अंतिम क्षणी अप्रतिम कॅच पकडली. लो कॅच पकडत असताना फलंदाज इथून होतोय बाद. पहिला धक्का बॅट्समन गणेश मात्र इथून होतोय बाद. 5 या धावसंख्येवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये या कॅच खऱ्या अर्थानं फार कठीण असतात, बघण्यासाठी त्या जरूर सोप्या असतात, परंतु अंतिम क्षणी आपल्या बॉडीचा समतोल भाग व्यवस्थित ठेवणं फार गरजेचं आहे. अंतिम शेवटच्या क्षणाला व्यवस्थित बॅलन्स आखला खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकांना लॉंग ऑफ मध्ये आणि इथून फलंदाज होतोय बाद. सलामीच्या भूमिकेत आलेला फलंदाज गणेश मात्र बाद होतोय. नवीन फलंदाज विशालनं मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, आता त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत.
4 बॉल संपले, धावसंख्या 5, करंट रन रेट 7.46. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्याच बॉल मध्ये 4 धावा आल्यानंतर कमबॅक केलं कौशलनं, नवीन फलंदाज. फुलटॉस बॉल इनफील्डच्या वरून क्लासिकल शॉट, इनफील्डला क्लिअर केलाय बॉल, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चाललाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचं मादक सौंदर्य, जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतो, दर्जेदार चौकार. पॉवर प्लेचं षटक आहे विशालच्या बॅट मधून, इनफील्डच्या वरून तुम्ही पाहता ऍक्शन रिप्ले मध्ये, केटीसी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीद्वारे ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त फटका होता. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न जरूर होते लॉंग ऑफ पासून डीप एक्स्ट्रा कव्हरचे अंतर, परंतु बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंतिम बॉल 9 धावा, इथे देखील जबरदस्त फटका पॉइंट मध्ये, क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होते, प्रयत्न चांगले, 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आहे, वाईड थ्रो, तोपर्यंत धावा मिळत आहेत 2च्या मदतीनं ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. ऑफिशियल्स माहिती सांगत असताना ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. धावसंख्या 1 बाद 11. एकेरी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 11 धावसंख्येवरती 1 गडी बाद 1 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये कौशलच्या 11 धावा आल्या, 1 गडी त्यानं बाद करण्यात याला यश आलं. 3 ओव्हरची मॅच, मिडल ऑर्डरचे षटक. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण पाहताय साहिल, फार चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये साहिलला वगळता प्रत्येक खेळाडूंना चुकी केली, परंतु इथे साहिलला चुकी केली आहे, मिस्टेक बाय द बॉलर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. 9+6 टोटल 7 धावांचा बोनस मिळालाय टीम अवसरे संघाला. मॅच मध्ये 7 धावा मिळतील या बॉल वरती, 18 पर्यंत पोहोचला धावफलक. पंचांचा निर्णय अंतिम राहील, कृपया करून पंचांशी आपण वाद घालू नका. बीमाच्या साह्यानं नो बॉल, अगदी कंबरेच्या वरती हा बॉल असावा याच पद्धतीनं पंच सांगत असताना योग्य तो डिसिजन खऱ्या अर्थानं आपण पाहताय. नो बॉल +6, 7 धाव्यांसाठी हा बोनस, 18 धावा आहेत धावफलकावरती. लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट आहे, खरं आता 3 ओव्हरचा सामना आहे आणि या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये अशा चुका तुम्हाला फार महागात ठरू शकतात, हे आपण पाहताय. फार चांगली गोलंदाजी राहिली मागील मॅच मध्ये साहिलची, परंतु या मॅच मध्ये साहिलनं खराब सुरुवात केली आहे. 18 धावा धावफलकावर. ऑन फ्रीड बॉल, फ्रीडचा बॉल ग्लान्स करण्याचा प्रयत्न आहे, शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. अंतिम क्षणी फ्रीडचा बॉल चांगल्या रीतीने रिलीज केलाय मित्र म्हणेल. गोलंदाजी मार्क वरती साहिलनं एका बॉल मध्ये 7 धावा त्यानं खर्च केल्यात. धावसंख्या आहे ती 18. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या, दुसऱ्या षटकाची सुरुवात थोडीशी खराब राहिली साहिलची, परंतु इथून आता 5 बॉल चांगल्या रीतीने फेकावे लागतील. साहिलचा बॉल पुढ्यात टाकलाय, स्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय, पार्किंग प्लॉट मध्ये लॉंग ऑनच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग असा षटकार. जबरदस्त बॅटिंग, लाईन मध्ये मिस्टेक, स्लॉट मध्ये हा बॉल पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलं फलंदाजानं. रोहन सलामीच्या भूमिकेत आला. 3 ओव्हरची मॅच आहे आणि प्रत्येक षटकामध्ये मोठी धावा उभारण्याचा प्रयत्न आहे. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या पॉवर प्लेच्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये धावा तुम्ही पाहताय बॅट्समन रोहनच्या बॅटमधून. 6 बॉल 17 या धावसंख्येवरती तो खेळतोय. 2 बॉल मध्ये 13 या धावा खर्च करत असताना महागडी कामगिरी साहिल करतोय. मागील मॅच मध्ये यशस्वी गोलंदाज होता खऱ्या अर्थानं भोई सावरे या संघाकडून. या मॅच मध्ये निराशाजनक खेळ. अकुडप्प्याचा बॉल पडल्यानंतर बॉल खालीच राहतोय फ्लिपर टाईपनं. फिंगर रोल करत असताना बॉल वरती निर्धाव चेंडू, निर्धावानं धावसंख्या थांबते 24 या धावसंख्येवर. 3 बॉल मध्ये टोटल 13 धावा खर्च केल्यात. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहताय टोटल 16च्या सरासरीने 51 पर्यंत पोहोचू शकतो अवसरे संघ. धीम्या गतीचा हा देखील बॉल, चांगला बॉल, रनआउटची दाट शक्यता, डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस.
परंतु इथे एसटी रक्षक यष्ट्यांपर्यंत पोहोचून कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु इथे छोट्या छोट्या गोष्टी क्रिकेटमध्ये मॅटर करत असतात. परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये बचावलाय खऱ्या अर्थानं फलंदाज. इथून रन ऍड होते, एक धावसंख्या आहे ती 25. बॉल संपले त्या षटकातील 4. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहताय. दुपारचं हे अतिशय तापट हे वातावरण. इथे देखील व्यवस्थित बॉल बॅटवरती आलेला नाहीये. रन मिळते. एक चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना अंतिम क्षणी साहिल या बॉल मध्ये मिळते ती सिंगल. 26 धावा, 26 ऑन बोर्ड. एक गडी गमावलाय परंतु 26 धावा आहेत. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी आहे षटकातील. पहिल्याच बॉल मध्ये 7 धावा, नो प्लसचा. तिथून निर्धाव चेंडूवाला, त्यानंतर आणखी एक षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर एक बाईटच्या स्वरूपामध्ये रन, त्यानंतर एक बॅटनं रन. आता अंतिम एक बॉल बाकी आहे षटकातील. ओव्हर नंबर 2 मिडल ऑर्डरचे षटक, 26 ऑन बोर्ड. अंतिम बॉल, अप्रतिम बॉल, योग्य टप्प्यावरती. पंच योग्य तो डिसिजन देतील. वाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. थोडा उशिरानं डिसिजन आला परंतु योग्य तो डिसिजन देणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये आमचे पंच करत असताना. इट्स अ वाईट बॉल. धावसंख्या 27, 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. अंतिम एका बॉलचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 2 मध्ये 3 ओव्हरची मॅच आहे आणि 27 पर्यंत पोहोचलाय उसारे संघ. नाणेफेक गमावल्यानंतर एक मजबूत अवस्थेमध्ये, परंतु हे मैदान मी मगाशी म्हटले सीमा पाहत असताना धावा इथे चेस होऊ शकतात. स्लॉट मध्ये ऑन द राईट स्ट्रोक, थांबणार नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अगदी टेपावरती मारलेला षटकार. 2 षटकांमध्ये धावा आहेत 33. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला लवकरात लवकर तिसरं षटक मार्गस्थ करा. 2 षटकांमध्ये 33. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये दोन षटकांमध्ये धावा आहेत त्या 33. ओव्हर नंबर 3 मध्ये चेतन बॉलिंग मार्क वरती 33 धावा आहेत. चेतनचा पहिलाच बॉल. बॅक टू द बॉलर. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक रन कंप्लीट. दुसरीसाठी इंटरेस्टेड नाही आहेत फलंदाज. इथून रन ऍड होते. एक धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. चेतनचा पहिलाच बॉल योग्य त्या टप्प्यावरती लाईन हिट करत असताना 34 आहे धावफलकावरती. धावा 34. जबरदस्त कामकाज केटीसीला इव्हेंट. हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट. ऍक्शन रिप्ले पाहावी लागेल. काय फटका खेचलाय बॅट्समन रोहननं. मनगटातील पॉवर. हेलिकॉप्टर लुक देत असताना बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल हिट षटकार. अप्रतिम ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय. लाईन पिक केली. हेलिकॉप्टर लुक रोहन याच्या बॅट मधून लँड करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अप्रतिम फटका होता. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून काय कामकाज केलं. कॅमेरामॅनचं देखील कौतुक. जबरदस्त बॉल त्याने देखील टिपला. काय फटका होता. रोहननं मंत्रमुग्ध केल्या फटक्यामध्ये. शॉट ऑफ द डे म्हणूयात खऱ्या अर्थानं. लॉंग ऑनच्या डोक्यावरून डिपॉझिट केला बॉल 6 धावसंख्येसाठी. 40 धावा. फुलटॉस बॉल. हवेत फटके खऱ्या अर्थानं आणि फुलटॉस बॉलला नाही थारा. जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी येतो षटकार. अप्रतिम बॅटिंग रोहनच्या बॅट मधून. फुलटॉस बॉल चुकी केली आहे.
चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये दाखवत असताना रोहन अगदी ऑफ साईडला बॉल फुलटॉस होता आणि तिथून घसटला बॉल खऱ्या अर्थानं ऑन साईडला हवाई हल्ला दाखवत असताना बॉल सीमापार षटकार. धाव संख्या आपण पाहताय टोटल धाव संख्या 46. 11 बॉल मध्ये 35 या धाव संख्येवरती खेळतोय रोहन. नेक्स्ट मॅच भाकरीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट दामोते दोन्ही टीमचे कॅप्टन. इथे फटका फसलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडली जाईल का कॅच परंतु कॅच ड्रॉप. महत्वाच्या खेळाडूला जीवनदान. इथे रनआउटची संधी होती परंतु इथे ऑफिशियल रनआउटच्या स्वरूपामध्ये स्ट्राईक एंड वरती फलंदाज बाद आहे रोहन. पंच सांगत असताना एक जबरदस्त इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊयात रोहनसाठी. जबरदस्त बॅटिंग. 12 बॉल मध्ये 36 धावा करून तो बाद होतोय. अप्रतिम खेळ त्याचा राहिला या मॅच मध्ये. आता अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पंकज आता नवीन फलंदाज. बॉल बाकी आहेत ते 2. 47 आहेत. एक मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय खऱ्या अर्थानं उसारे संघ देखील. परंतु या मैदानाचा विचार करत असताना या विकेटचा विचार करत असताना येणारी प्रत्येक मोठी धावसंख्या फार महत्वाची आहे. 47 47 ऑन स्कोर कार्ड. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चौदा धावा खर्च केल्या 4 बॉल मध्ये 33 होत्या 2 षटकात. 2 बॉलचा खेळ बाकी ऑन ड्राईव्हला ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका साइड स्क्रीन मध्ये बॉल अडवते क्षेत्ररक्षक जवळ. अगदी रन मिळते या बॉल वरती. टोटल पणे 49 धावा आहेत धाव फलकावरती. 49 धावा धाव फलकावरती. अंतिम आणि शेवटचा बॉल या षटकातील. चेतनचा बॉल. वॉट अ शॉट. मातक सौंदर्यात्मक फटका. विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा फटका. डीप पॉइंट मध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कन्वर्ट होईल. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. एका 17चा खेळ संपला. धावसंख्या 53 या धावसंख्येवरती. आता येणारे 18 बॉल 54 धावसंख्येची गरज आहे टीम भुई सावरे या संघाला. चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये भाकरीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट धामोते दोन्ही टीमचे कॅप्टन. बोथ कॅप्टन्स आय रिक्वेस्ट यू प्लीज जॉईन द टॉस बॉक्स. आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण इन ऍक्शन मध्ये आपण टॉस करूयात. इन ऍक्शन मध्ये धामोते आणि त्यांच्या अगेन्स्ट भाकरीचा पाडा. याच विभागातील 2 संघ आता एकमेकाच्या विरोधात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आमचे भरतदादा यांना मी विनंती करतोय की या आपण टॉस करण्यासाठी. त्यानंतर निखिल आपण असेल तर या आपण टॉस करण्यासाठी लगेच. ऑन गोइंग मॅच 54चे टार्गेट. टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली. आता 54 करायचे आहेत अंतिम सत्रामध्ये. मागील मॅच मध्ये धावा जमवल्यात मित्र म्हणाल. जबरदस्त फॉर्म मध्ये यश कडून देखील अपेक्षा आहेत. मागील मॅच मध्ये अर्धशतकीय खेळली. आता टीमला करायचे 54. का होईल या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका कारण एक रोमहर्षक लढत पुन्हा एकदा आपल्या समोर येईल. या स्पर्धेची खासियत आहे ही स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा जिद्दतेची आहे. आणि आता 18 बॉल मध्ये 54 धावांची गरज आहे ती भुई सावरे या टीमला. चला उसारे संघ प्लीज बी फास्ट. आपण फिल्डिंग आपली सजवून घ्या. कोणत्याही प्रकारचा आपण विलंब करू नका प्लीज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन फर्स्ट अँड लास्ट कॉल.
चला लगेच फिल्डिंग साधवा. चला 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. भोई सावरे थोडं फास्ट केलं इथून, कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. 18 बॉल मध्ये 54 धावसंख्येची गरज. रोहित आणि यश ही सलामीची जोडी. करायच्या 54, खर्च केला 53. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही जे खर्च करता ते दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला जमवाव्या लागतात धावा. त्याच पद्धतीनं 54चे टार्गेट, मजबूत अवस्थेमध्ये, एक चांगल्या स्थितीमध्ये, परंतु मागील सामना कोण विसरेल. 68 करत असताना दमछाक झाली होती भोई सावरे टीमची देखील. हेच मैदान, त्याच पद्धतीचा ही सीमा आपण पाहत असताना थोडी सहज बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहायला गेलो तर याच गोष्टीच्या विपरीत आता 54 एकीकडे वाचवायच्या तर 54 एकीकडे या करायच्यात. चला मॅचला सुरुवात करा. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात करा. दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित आहेत. बाकरीचा पाडा संघाचा कर्णधार उपस्थित आहे. चला आपण तांबोते संघाचा कर्णधार भरत दादा आपणास विनंती आहे. 54चे टार्गेट. पंचांचा निर्णय येईल ग्रीन सिग्नलचा. दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात होईल. 54चे टार्गेट. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गणेश यांना आपण पाहताय. बॉलिंग ट्रॅक वरती भरपूर सारा अनुभव आहे क्रिकेटच्या पटलावरती. आता त्या अनुभवाचा फायदा घ्यावाच लागतो. तुम्ही क्रिकेटमध्ये अनुभवाचा फायदा घेत असताना जर दिसाल ना तर तुमच्या संघाला देखील ते फार महत्त्वपूर्ण असतं. इथून आता प्रत्येक बॉल विचार विनिमय 54 वाचवायचा अवसर आहे टीमला. जबरदस्त फॉर्म मध्ये यश देखील. त्याच्या विरोधात पहिलीच लाईन मिस्टेक करत असताना गणेश यांच्या माध्यमातून इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेनं धावेचं अकाउंट ओपन. श्री गणेश आऊट असताना 54 पर्यंत पोहोचण्यासाठी मॅन इन फॉर्म यशच्या बॅट मधून पहिली अर्धशतकीय खेळी या स्पर्धेमध्ये आली. टोटल 17 बॉल मध्ये 50 त्यानं मागील मॅच मध्ये जमावल्यात. फॉर्म मध्ये हा खेळाडू भन्नाट टच मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये देखील. आणि त्याच पद्धतीचा विचार करत असताना 54 या धावा करत असताना आता स्वतःला सिद्ध करावं लागेल. लोक नावाने नाही तर कर्तृत्वाने तुम्हाला ओळखतात आणि ते कर्तृत्व सातत्याने तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती सिद्ध करावंच लागतं. आखूड टप्प्याचा बॉल इथे व्यवस्थित बॅट वरती बॉल येऊ शकलेला नाहीये, पण तो स्टेबल आहेत. निश्चित रन मिळतील या बॉलवरती. 0. इट्स अ डॉट बॉल. एका बॉलचा खेळ संपलाय. एक धाव धावफलकावरती. टॉस केला जातो. एकीकडे धामवते तर एकीकडे आपण पाहताय बाकरीचा पाडा. नेक्स्ट मॅच. दोनही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. हेड इज अ कॉल. टीम धामवते and tail it is won the toss team बाकरीचा पाडा and selected bat first. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय बाकरीचा पाडा टीमनं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा. दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत. एक चांगला खेळ तुमच्या माध्यमातून पाहायला मिळेल यात मात्र शंका नाहीये. बोलूयात मैदानाच्या आतमध्ये ऑनगोइंग मॅच. एका बॉलचा खेळ संपलाय. धाव संख्या 1. यानंतर येतोय व्हाईट बॉल. थर्ड अंपायर. ओके, थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण आयोजकांना मी विनंती करतोय गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप. व्हाईट बॉल. या अगोदरचा व्हाईट बॉल ऑफिशियल. इट्स ओके. एक रन ऍड धाव फलकावरती. एक बॉल संपलाय. धाव संख्या आहे ती 2.
एका बॉल मध्ये धावसंख्या आहे 2. धीम्या गतीचा बॉल, मॅन इन फॉर्म. यश साठी खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी होती. संधीचा पुरेपूर लाभ घेत असताना पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल ऑन साइडला आसमानी टोला. बॉल सीमापार षटकार. धावसंख्या 6 न पुढे जात असताना 8 धावा धावफलकावरती. याच खेळाडूनं पहिली अर्धशतकीय खेळी पूर्ण केल्या स्पर्धेमध्ये. 17 बॉल 50 मागील मॅच मध्ये आणि त्याच फॉर्मला कॅरी ऑन करत असताना जशी इनिंग त्याची संपली होती त्याच सुरुवातीनं त्यानं ही इनिंग पुन्हा एकदा सुरुवात केली, बिल्डअप केल्या खऱ्या अर्थानं. या षटकारानं दाखवला बॅटचा दम. धावसंख्या आहे ती टोटल 8. या धावसंख्येवरती पुनश्च एकदा यशनं आपल्या मनगडातील पॉवर सिद्ध करण्यास सुरुवात केली का यावरती लक्ष आहे. वेगवान बॉल, प्रत्युत्तर दिलं या बॉलवरती. उत्तरच नव्हतं खऱ्या अर्थानं यश या फलंदाजाकडे. अप्रतिम बॉल ऑफ स्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळत असताना वाईड यार्करचा प्रयत्न. शरीरापासून हा बॉल दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. कारण भन्नाट टच मध्ये हा खेळाडू, मॅन इन फॉर्म या खेळाडूच्या विरोधात चांगले बॉल फेकणं फार गरजेचं आहे. आणि एक वेगवान बॉल व्यवस्थित बॅटवरती नाहीये. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, बॉल उचललाय, फेकलाय, तोपर्यंत मिळते ती रन. एक रन ऍड होते. धावसंख्या 1 न पुढे जाते. धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या अंकावर. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 0 विकेट लॉस. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे 17 या षटकातील. दुसरं 17 पाहता या मॅच मधील. 54चं टार्गेट आहे. 4 बॉल मध्ये 9, अजूनही 45. अजूनही करायच्यात. हवेमध्ये हा बॉल आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, पकडली जाईल कॅच. पहिला धक्का लागत असताना बॅट्समन रोहितच्या स्वरूपात, डकआउटच्या स्वरूपात रोहित मात्र बाद होतोय. पहिला ब्रेक थ्रू अर्पण करत असताना गणेश बॉलिंग मार्क वरती मिळवत असताना आपण पाहताय 9 या धावसंख्येवरती. आता 45 करायचे बॉल शिल्लक आहेत 13. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन बॉलिंग ट्रॅक बॅटिंग मार्क वरती. बॉलिंग ट्रॅक वरती गणेशला आपण पाहताय एक नुकतंच त्यानं यश संपादित केले. इकॉनॉमिकल स्पेल अद्याप तरी एखादा मोठा फटका हवाय प्रेशर रिलीज करण्यासाठी. भोई सावरे टीमला फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये. वेगानं पोहोचण्याचा प्रयत्न असफल ठरतील. प्रयत्नांना सलाम, परंतु बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ऐन मोक्याच्या वेळी येतोय महत्वपूर्ण षटकार. एका षटकामध्ये धावा त्याचा 15. 54चं लक्ष. आता 39 करायचे बॉल शिल्लक आहेत 12. मॅच संपलेले नाहीये. इथून प्रयत्न करावे लागतील बॅटिंग करणाऱ्या भोई सावरे टीमला. तर एखादं चांगलं षटक फेकायचं या मॅच मध्ये, पुन्हा एकदा मजबूत अवस्थेमध्ये येण्यासाठी अवसर आहे टीमला. चला दुसरं षटक लगेच मार्गस्थ करा. 15 धाबा आहेत पहिल्या षटकामध्ये. आमच्या स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्या कृपया करून. पंधरा धाबा पहिल्या षटकामध्ये. 54चं लक्ष. 39 अजूनही करायचं तिथून. बॉल शिल्लक आहे ते टोटल 12. मॅच बॉल फार महत्वाचा असतो आणि त्याच पद्धतीनं मॅच बॉलची प्रतीक्षा आहे मैदानाच्या आतमध्ये. बारा बॉल मध्ये 39. चला थोडा गेम फास्ट करा प्लीज. ऑफिशियल आपणास विनंती आहे की आपण थोडा सामना स्पीडअप करून घ्या. प्रत्येक खेळाडूला सक्त ताकीद द्या. अजूनही 4 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि टोटल 3 वाजायला आलेत. या गोष्टींकडे आपण लक्ष द्या.
महत्त्वपूर्ण षटक आहे, फार महत्त्वाचं षटक आहे. कारण 12 बॉलमध्ये 39 करायच्यात. या षटकामध्ये तुम्ही जेवढं सर्वोत्तम कराल ना तेवढं सर्वोत्तम केलेलं तुम्हाला अंतिम षटकामध्ये उपयोगी पडेल. आणि त्याच पद्धतीचे समीकरण देखील आहे. 12 बॉलमध्ये 39 मोठ्या धावसंख्येचं षटक हवंय बॅटिंग करणाऱ्या भोई सावरे टीमला. आणि स्पेशली यश याच्या बॅटमधून धावा येणं फार गरजेचं आहे सामना जिंकण्यासाठी भोई सावरे टीमला. अशीच अपेक्षा भोई सावरेकरांच्या तर एकीकडे अपेक्षा अवसारे टीमच्या की या षटकामध्ये कमीत कमी धावांचं षटक फेकणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षकाला बीट करत चाललाय. फ्लायटेड षटकार येत असताना बॅट्समन यशच्या बॅटमधून अर्धशतकीय साकारली खऱ्या अर्थानं केली या खेळाडूनं. आणि या मॅच मध्ये देखील फॉर्म कॅरी ऑन करत असताना बॉल फ्लायटेड षटकार. समीकरण कठिन है. ख्वाहिशों को मैं कहती हूँ हकीकत मुझे सजा देती है. ख्वाहिशों को मैं कहती हूँ हकीकत मुझे सजा देती है. आसान चीज का मुझे शौक नहीं. क्रिकेट के मैदान पे आने वाली बड़ी मुसीबत मुझे मजा देती है. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारण्याचा मानस खऱ्या अर्थानं आखलाय यश या बॅटरनं. स्वतःला सावरत असताना टीमला सावरत असताना लीडिंग फ्रॉम द फ्रंट बॅट्समन यश ला आपण पाहताय. अक्रॉसच्या लाईन मारण्याचा प्रयत्न गुडघा टेकून हा फटका खेचायचा होता. परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. गोलंदाजांना कमबॅक केलंय. या अगोदर षटकार त्यानंतर कमबॅक हे करावंच लागेल. धावा वाचवत असताना आलेला मोठा फटका त्यानंतर केलेला कमबॅक तुमचं फार महत्वपूर्ण ठरणार आहे. धावसंख्या थांबली ती खऱ्या अर्थानं 21 या अंकावर. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा चुकी केली. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं उचलतोय फेकतोय तोपर्यंत मिळते फक्त एक. हा बॉल सीमा पार जाऊ शकला असता का याचा थोडा विचार करत असेल यश देखील. कारण भन्नाट फॉर्म मध्ये हा खेळाडू पूर्णपणे सेट झालाय आणि अशा अवस्थेमध्ये फुलटॉस बॉल तो मैदानाच्या बाहेर धाडू शकलेला नाहीये. इथून थोडंसं मोमेंटम कॅरी ऑन होऊ शकतं का फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी देखील. कारण 23 धावा 23 रन्स ऑन स्कोर कार्ड 1 विकेट लॉस. टोटल 2 बॉलचा खेळ संपला या षटकातील. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली होती. इथे मात्र खोलात टाकलेला बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप. काऊ कॉर्नर मध्ये कॅच ड्रॉप केले क्षेत्ररक्षकानं. रन ऍड होत आहे धावफलकावरती. त्या फक्त आणि फक्त एक. तेवीस धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त स्पेल कमबॅकिंग स्पेल हाताळत असताना पहिल्याच बॉलमध्ये षटकार त्यानंतर निर्धाव चेंडू त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर एक सिंगल अशा पद्धतीची गोलंदाजीचा सारांश आपण पाहताय. वेगवान बॉल आणखी एक निर्धाव चेंडू येत असताना मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये मी मगाशी म्हटलं जे करायचे ते या षटकात करायचे. कारण अंतिम क्षणामध्ये आलेला प्रेशर कोणता संघाकडे जाईल हे सांगू शकत नाही. आणि पहिल्याच बॉलमध्ये षटकार जरूर आला. असं वाटलं होतं की मोठ्या धावसंख्येचं हे षटक ठरेल परंतु कमबॅक केलंय. फक्त 4 बॉलमध्ये 2च धावा खर्च केल्या मागील. फुलटॉस बॉल चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गोलंदाज विराटच्या विरोधात येतोय. अंतिम बॉल मध्ये हा षटकार. सुरुवात झाली षटकारानं या षटकाची आणि अंतिम बॉल आणि शेवट देखील झाला या षटकाच्या षटकारानं. टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या अंकावरती. आता येणारे 6 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल मध्ये 25. चला लगेच आपण तिसरं षटक मार्गस्थ करा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एकीकडे आपण पाहताय भाकरीचा पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट धामोते या 2 संघादरम्यान बिग फाईट मॅच इन ऍक्शन मध्ये येईल.
6 बॉल मध्ये 25 धावसंख्येची गरज आहे. मॅचला सुरुवात करा पंच प्लीज. वेगवान बॉल यार्कर लेंथ फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. रन ऍड होते या बॉलवरती. एक रोहन हिलमचा षटक आहे. तिथून 5 बॉल मध्ये आता त्याला 24 वाचवायचे. किमान इथून 5 बॉल मध्ये 4 मोठे फटके. अर्धशतकाचा मान खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मिळवला सर्वप्रथम यशनं. परंतु मी मगाशीच म्हटलं की कर्तृत्व हे तुम्हाला सिद्ध करावेच लागतं. ज्यावेळी अशक्य अशा गोष्टी असतात त्या क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला शक्य कराव्या लागतात आणि मोठ्या खेळाडूचं लक्षण हेच असं. आता जिथून 5 बॉल मध्ये 24 धाबांची गरज आहे. 30 धावा धावफलकावरती 30 ऑन बोर्ड. 24 इथून करायचे. बॉल शिल्लक आहेत 5. युवतीत गोलंदाज आहे रोहन आणि तो कमबॅक करेल का? 5 बॉल मध्ये 24. फटका व्यवस्थित बॅट वरती आलाय परंतु अलॉंग द कार्पेट रन मिळते ती फक्त 1. आता 4 बॉल 23. प्रत्येक बॉल सीमा पार धाडावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या भोई सावरे या टीमला. 4 बॉल 23 चे इक्वेशन. 23 धावा 4 चेंडू 4 चेंडू 23 धावा. काय होईल या मॅच मध्ये? 1 बॉल चांगल्या रीतीने हाताळायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. फार चांगली ऍक्शन आहे. गोलंदाज रोहन ची आपण पाहताय. 4 बॉल 23. फुलटॉस बॉल. इथून मॅच मध्ये कमबॅक होऊ शकलं असं. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅट वरती नाही. आता 3 बॉल 23 धावसंख्येची गरज. निश्चयाचा श्वास संपूर्णपणे घेतला असेल अवसरे टीमनं. सकाळच्या सत्रामध्ये एक सामना त्यांनी जिंकला. तर दुपारच्या सत्रामध्ये ते सामना जिंकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसत आहेत. 3 बॉल मध्ये आता 23. केवळ औपचारिकता बाकी आहे मॅच मध्ये जरूर परंतु क्रिकेट अनिश्चिताने भरलेला क्रिकेटचा खेळ आहे. 3 बॉल 23. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता. इथून डॉट बॉल. 2 बॉल मध्ये आता 23 धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता केवळ बाकी आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतोय बाद. बॉलिंग मार्क वरती भरपूर साऱ्या चुका. धावा खर्च केल्या टोटल 53 54 करत असताना आता थोडासा बॅकफूट वरती गेला खऱ्या अर्थानं भोई सावरे संघ. बाकरेच्या बाडा संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट मॅच धामोते संघ लगेच फिल्डिंग आपण सजवून घ्या या 2 बॉल नंतर. डान्सिंग डाऊन द विकेट. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. औपचारिकता बाकी. आता विजय आणि पराजयाचं अंतर कमी करण्यासाठी चालू असलेला संघर्ष पाहता. 1 बॉल 23 धावसंख्येची गरज आहे. सन्मान दिला अंतिम बॉल वरती. सामना जिंकलाय 22 या धावसंख्येनं. कॉंग्रॅच्युलेशन अवसरे टीम. अंतिम मॅच मध्ये ते दाखल झालेत. सायंकाळच्या सत्रामध्ये ते खेळताना दिसतील. कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर हार्ड लक टीम भोई सावरे. आपला खेळ या स्पर्धेमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने राहिला. हार्ड लक टीम भोई सावरे. चला नेक्स्ट मॅच. दामोदर संघ फिल्डिंग स्वीकारत असताना आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. कोऑर्डिनेट केल्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आपले आभार. फिल्डिंग साठी दाखल होत आहेत धामोदर संघाचे सर्व खेळाडू.